बुडबुड घागरी मराठी गोष्ट. एक होतं माकड, एक होती मांजर, एक होता उंदीर आणि तिघांची फार गट्टी होती. एकदा त्यांनी खीर करायचे ठरवले. त्याप्रमाणे सगळे कामाला लागले. माकडाने पातेले आणले, उंदराने रवा आणि साखर आणली, मांजरीने दूध आणले. सगळ्यांनी मिळून लाकडी गोळा केली. मांजरीने चूल पेटवली आणि खीर तयार केली. माकड आणि उंदीर दोघे नदीवर आंघोळ करायला गेले. जाताना ते म्हणाले, मनी मावशी, तू खिरीची राखण कर, आम्ही नदीवर आंघोळ करून येतो, मग सर्वांनी मिळून खीर खाऊ. मांजर राखण करायला थांबली. खिरीचा छान वास सुटला होता. मनीमाऊला भूकही लागली होती. तिला वाटले, आपण थोडी खीर खाल्ली तर कोणाला काय कळणार आहे. म्हणून मनीमाऊने थोडी खीर खाल्ली. तिला खीर फार आवडली. मग मनीमाऊला राहावेना. तिने आणखीन थोडी खीर खाल्ली. असे करता करता तिने सगळी खीर खाऊन टाकली. मग पातेल्यावर झाकून ठेवले. ती झोपेचं सोंग घेऊन बसली. काही वेळाने माकड आणि उंदीर आंघोळ करून आले. पाहतात तर काय, पातेले रिकामी. त्यांनी विचारले, मनी मावशी, खीर कोणी खाल्ली? मनी माऊ म्हणाली, मी नाही बाई खीर खाल्ली, मी तर झोपले होते. पण माकडाला संशय आला. त्याने एक घागर आणली. ते म्हणाले, ही घागर आपण नदीत उपडी ठेवून आळीपाळीने आपण त्या घागरीवर बसायचे आणि म्हणायचे, मी खीर खाल्ली तर डुबडुब घागरी. ज्याच्या वेळेस घागर बुडेल त्याने खीर खाल्ली असे ठरवले. अगोदर माकड घागरीवर बसले. ते म्हणाले, मी खीर खाल्ली तर डुबडुब घागरी. पण घागर बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर बसला. तो म्हणाला, मी खीर खाल्ली तर डुबडुब घागरी. पण घागर नाही बुडाली. मनी म्याव भीत भीत घागरीवर बसली. तिचे पाय लटलटू लागले. घागर हालू लागली. ती म्हणाली, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. आणि हळूहळू घागर बुडू लागली. मनी म्याव गटांगळ्या खाऊ लागली. घाबरून ती ओरडू लागली, मला वाचवा, मला वाचवा, परत खोटे बोलणार नाही, मित्रांना फसवणार नाही. प्रिय बालमित्रांनो, तर अशा प्रकारे मनी म्यावची खिरीची चोरी पकडली गेली. अशी झाली मनी म्यावची फजिती. तात्पर्य: खोटेपणाची शिक्षा नेहमीच मिळते. Like, comment, and subscribe.